बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या भेटी संदर्भातली। राज ठाकरेंनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि हीच भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या। विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं। निमित्त होतं वाढदिवसाचं आणि याच वाढदिवसाच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकदा आज एकत्रित आले। मातोश्रीवर ठाकरे बंधूंची ही गळाभेट सुद्धा झाली। ही दृश्य आहेत मातोश्रीवरची काही वेळापूर्वीची आणि याच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त होतं आणि याच निमित्तानं दोन्ही बंधू आज पुन्हा एकदा एकत्रित आले होते। 5 जुलैला मेळावा झाला आणि या मेळाव्यानंतर आज 27 जुलैला आज दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्रित आले। प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा हा क्षण आहे। दोन्ही भावंडांना एकत्रित बघून प्रत्येक जण आज सुखावला असेल। 5 जुलैला जो मराठी भाषेसाठी दोन्ही भावांनी घेतलेला एकत्रित मेळावा आणि या मेळाव्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। यावेळी मनसेचे नेते सुद्धा यावेळी मातोश्रीवरती हजर होते। दोघांची गळाभेट सुद्धा यावेळी झाली। दरम्यान या सगळ्या भेटीवरती आता मातोश्री बाहेर जमलेल्या शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या भावना काय काय होत्या ह्या जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पाहूयात। काय सांगाल आपण, या ठिकाणी राज ठाकरे आलेले आहेत, त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत, काय वाटतं? बरं वाटलं, समाधान वाटलं। असं व्हायलाच पाहिजे होतं, फार लवकर व्हायला पाहिजे होतं, जरा थोडा उशीर झाला। असू दे, झाला ना, आले चांगलं वाटलं। आता आम्हाला महाराष्ट्राला जोर येईल, मराठी माणसाला आणि सगळ्या शिवसैनिकांना मनसे सैनिकांना एकदम जोर येईल आणि बीजेपीला पाडण्याचं काम आम्ही जोर एक दिला नाही करू। काय सांगाल, मराठी मुद्द्यासाठी दोन्ही एका मंचावरती आलेले होते आणि त्यानंतर आता वाढदिवसानिमित्त हे एकत्र येत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काय वाटतं, एकत्र येतील? नक्कीच एकत्र येतील आणि आज वाढदिवसाचं निमित्त साधून राजसाहेब ठाकरे भेटीसाठी आलेले आहेत जवळजवळ 20 वर्षाने। तर ही एक चांगल्या प्रकारे एक गोष्ट आहे आणि नक्कीच उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे एकत्र येतील आणि स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रपणे लढतील। 20 वर्षानंतर राज ठाकरे हे मातोश्री या निवासाने येत, काय सांगाल? शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर एकत्र येत असतील आणि चांगल्या विचाराने आपण पुढची वाटचाल करत असू, त्यासाठी सर्व लोकांचा उत्कृष्ट पाठिंबा लोकांना आहे। चांगल्या प्रकारे लोक आनंदित आहेत आणि आजच्या या जन्मदिनाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी ते या मातोश्रीवर आलेले आहेत। आम्ही त्यांचं हार्दिक स्वागतच करू। तुम्ही आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे देखील आलेले आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात, काय सांगाल? अत्यंत आनंद आहे सर्वांना। आम्ही ह्या ठिकाणी उभे आहोत। काही लोक म्हणाले की 15 मिनिटं लागणार, 15 मिनिटं काय 2 तास लागू दे, आम्ही इथे उभे राहू। त्यांचं सगळं बोलणं चांगलं होऊन दे, शुभेच्छा चांगल्या मिळून देईल, जेणेकरून जे पुढील येणारी वाटचाल जी आहे ती भव्य आणि दिव्य होईल, ही आमची सगळी इच्छा आहे। दरम्यान या सगळ्या या दोन्ही बंधूंच्या भेटीवरती मंत्री गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कुठं काही नाही, आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने हळूहळू त्याचा मनमिलाप येतोय, त्यात जाऊन आले, त्यात वाईट काही नाही, चांगली गोष्ट आहे। उद्धव ठाकरेंना काय शुभेच्छा द्यायला? मी तर मनापासून शुभेच्छा 4-5 वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण अजून तर फोनचा कॉन्टॅक्ट झाला नाही सगळ्यापासून, पण मनापासून त्यांना शुभेच्छा। दरम्यान काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। एक मोठा पुष्पगुच्छ राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला आणि वाढदिवसाच्या ज्या आहेत त्या शुभेच्छा दिल्या। नंतर दोन्ही भावांनी एकत्रित गळाभेट घेतली। त्याच्यानंतर मातोश्रीमध्ये दोन्ही भावांमध्ये चर्चा सुद्धा झाली। आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला जातोय आणि याचंच औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवरती दाखल झाले। दरम्यान ठाकरे बंधू आतापर्यंत मेळाव्याच्या आधी सुद्धा किती वेळा भेटले होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय 12 डिसेंबर 2015 रोजी शरद पवारांच्या वाढदिवसाचा एक कार्यक्रम पार पडलेला होता। तेव्हा सुद्धा हे दोन्ही भाऊ एकत्रित आले होते।
अमृत महोत्सवी वाढदिवसाला दोघेही भाऊ एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाले होते. त्यानंतर 27 जानेवारी 2019ला राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा विवाह होता आणि याच विवाह सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सहपरिवार उपस्थिती लावली होती. महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबर 2019ला पार पडला आणि या शपथविधी सोहळ्याला सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती होती. त्यानंतर 23 जानेवारी 2021ला बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमाला सुद्धा राज यांची उपस्थिती होती. त्यानंतर 22 डिसेंबर 2024ला राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात हे दोन्ही भावंडे एकत्रित आले होते. त्यानंतर राज यांची बहीण जयवंती ठाकरे देशपांडेंच्या मुलाच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती 22 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर 24 फेब्रुवारी 2025ला दोघांचं एक कॉमन फ्रेंड असलेल्या मुलाच्या लग्नामध्ये हे दोन्ही बंधू एकत्रित आले होते. आपण पाहतोय की त्यानंतर आता 5 जुलैला मेळावा झाला आणि या मेळाव्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त होतं. हे निमित्त साधत आज राज ठाकरेंनी आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी थेट मातोश्री गाठली आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना ज्या आहेत त्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन्ही भावंडांमध्ये चर्चा झाली. दरम्यान या दोन्ही भावंडांच्या एकत्रित येण्यावरती आता मंत्री छगन भुजबळ आणि भास्कर जाधवांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. असं आहे की उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्तानं आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आता तुमचा जो प्रश्न आहे की राज ठाकरे तिकडे गेले, मला त्याच्यामध्ये फार काय नवल वाटत नाही. कारण राज आणि उद्धव आणि श्रीमंत हे एक चुलत भाऊ आहे. मी तर राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचे आणि उद्धवजी त्याला राज म्हणायचे. तर खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे ते. त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे. आज आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे. मी माझं ग्रामदैवत शारदा देवीला प्रार्थना करतो की ह्या नेत्याला उदंड आयुष्य दे, दीर्घायुष्य दे, उत्तम आरोग्य दे आणि दीर्घकाळपर्यंत महाराष्ट्राची सेवा करण्याची त्यांना ताकद दे असे मी माझ्या ग्रामदेवताला प्रार्थना करतो. राहता प्रश्न, आपण हा दोन भाऊ एकत्र आलेत, हा एक अपूर्व योगायोग नाही, ही एक अपूर्व भेट आहे. ही भविष्याची नांदी आहे. जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं, ते दोन भाऊ एकत्र आले, आजच्या शुभदिनी एकत्र आले. दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर सध्या आपल्या सोबत आहेत. मनोज, एकंदरीत पुन्हा एकदा या दोन्ही भावंडांची भेट होते, निमित्त आहे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा आज एकाच मंचावर येत आहेत. नव्या राजकारणाची नवी नांदी बघायला मिळते. काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण आता आहेत मातोश्री या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी बघू शकता सुंदर अशी वाढदिवसानिमित्त सजावट मातोश्रीमध्ये करण्यात आलेली आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी मोठ्या संख्येने जे शिवसैनिक आहेत ते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या ठिकाणी आलेत आणि हा एक मंच असा तयार करण्यात आलेला आहे सुंदर, आणि त्यावरती फुलांनी सजवण्यात आलेले आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे उभे आहेत आणि आपण बघतो समोरच ते शुभेच्छा घेत आहेत सर्व शिवसैनिकांच्या. आणि त्यांना आपण बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कोकणातले सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत. तसंच आपण बघितलं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः 20 वर्षानंतर येऊन मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपण बघितलं या ठिकाणी कुठेतरी युतीची चर्चा ही सुरू झाल्याची आता समोर येते. कारण की राज ठाकरे यांनी एक पाऊल हे पुढे टाकलेलं आहे. कारण की पहिलं आपण बघितलं तर मराठी भाषेच्या साठी दोन्ही
ठाकरे हे एकत्र एका मंचावरती आलेले होते आणि त्यानंतर आपण म्हणजे युतीच्या चर्चा ह्या थांबलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त मातोश्री या ठिकाणी आले आणि त्यांनी वाढदिवशीच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आणि तसंच आपण म्हणजे संध्याकाळी देखील दोन्ही ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे छोटे ठाकरे म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एका मंचावरती येणार आहेत. एका गणपतीच्या उत्सवाच्या कार्यक्रमासाठी ते एका मंचावरती येत आहेत आणि त्या ठिकाणी दोघांची पण पुन्हा आपण भेटता दोघे देखील आपण मंचावरती त्यांनी गळाभेट केलेली होती आणि त्यानंतर पुन्हा आता हे दोघे नेते एकत्र येणार. त्यामुळे आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ज्या काही महिन्यांवरती आहेत त्यासाठी आता एक ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती आता चर्चा ही पुन्हा आता सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी दोन्ही ठाकरे हे आता काही एकत्र देखील आलेले आहेत आणि त्यांनी राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. तसंच आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे जमा झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या समोर वरुण देसाई देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील आपण बघितलं तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्यासोबत वरुण सर देसाई आहेत. सर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, काय सांगाल तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत? नाही, सगळ्यांकडनं आमच्याकडनं शिवसैनिकांकडनं संपूर्ण महाराष्ट्राकडनं भारताकडनं साहेबांना शुभेच्छा आहेतच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणखीन भरपूर मोठी होत जाऊ, महाराष्ट्राकरता चांगलं काम होऊ हीच आम्हाला आज सगळ्यांना- मोठी जी घटना म्हणजे राज ठाकरे स्वतः 20 वर्षानंतर आलेले आहेत, काय सांगाल? नाही, आनंदाचा क्षण होता ना. शेवटी 5 जुलैला दोन भाऊ एकत्र आले. आज स्वतः राज ठाकरे साहेब हे मातोश्रीला आले. त्यांचा पण तो मोठेपणा आहे आणि शेवटी दोघं भाऊ आहेत. उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे आपण हावभाव पाहिले तर एक अतिशय आनंदाचा दिवस आहे. एक ठाकरेंकडनं एक पाऊल आता पुढे उचलण्यात आलेलं आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. एवढ्या 20 वर्षानंतर ते एकत्र नाही, चांगली गोष्ट आहे ना. आजचा दिवस हा त्यांच्या वाढदिवसाचा आहे आणि मला वाटतं आज पॉलिटिकल स्टेटमेंट नको. राज ठाकरे साहेबांकडनं उद्धव ठाकरे साहेबांना शुभेच्छा दिल्या याचा आम्हाला राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या त्याचा आनंद आहे असं या ठिकाणी वरुण सरदेसाई यांनी देखील म्हटलेलं आहे आणि आपण बघू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी रणरागिणी देखील नक्कीच दाखल मनोज, झालेली त्यामुळे आहे. आपण पाहतोय की कशा पद्धतीनं मातोश्रीवरती आता सध्या कार्यकर्त्यांची रीग वाढत चाललेली आहे. दोघांकडून सुद्धा दोन्ही कार्यकर्त्यांकडून सुद्धा समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण या निमित्तानं पाहायला मिळतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. दरम्यान या संदर्भामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवर भेट झाली आहे, काय सांगा? बघा, मी अनेक दिवसापासून सांगतो आहे की पारिवारिक कौटुंबिक हे आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे. दोन भाऊ एकत्रित येत असतील, बोलत असतील, भेटत असतील तर याला राजकारण करू नये असा आमचा सल्ला आहे. पण मोठ्या प्रमाणात या पद्धतीच्या चर्चा मुद्दामून टाकायचं जे BJPचं मीडिया सेल आहे त्या पद्धतीनं आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकारच्या बद्दलचा जो रोष लोकांच्या मनात आहे, या महाराष्ट्राचे जनता या सरकारच्या विरोधात आहे, त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी दोन भाऊ एकत्रित भेटले की ते का भेटले याच्यावरच चर्चा होते आणि मला वाटतं की ते गैर नाही. दोघेही भाऊ एकत्रित भेटत असतील तर त्याला विरोध करायचं कोणाचं कारण नसावं.